शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिलेली आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता 2000 नसून 3000 रुपये झाला। शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला। शेतकऱ्यांची पेरणी आता आनंदी होणार। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी घोषणा करण्यात आली आहे। आता सर्व शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट बघत होते। हप्ता कधी येतोय अशी आतुरता लागली होती, परंतु आत्ताच या हप्त्याच्या वाटपाच्या तारखेबरोबरच मुख्यमंत्री साहेबांनी नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवण्याचं घोषित केलं। यामध्ये जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता होता तो 3000 रुपयाचा करण्यात आला। शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली। त्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी 10 बँकांची निवड केली आहे। याच 10 बँकांमध्ये नमो शेतकरी योजनेचे 3000 रुपये जमा होणार आहेत। तर कोणत्या 10 बँकांमध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। आजच पार पडलेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यामुळे यावेळी शेतकऱ्यांचा हप्ता वाढवण्यात आलाय। नमो शेतकरी योजनेचा हप्ता 3000 रुपये करत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस साहेब म्हणाले। तसेच मागच्या महिन्याचा जो हप्ता होता तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या। त्यामध्ये काही बँकांचा प्रॉब्लेम झाला होता, म्हणून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 10 बँकांची यादी जाहीर केली। त्या 10 बँकांमध्ये नमो शेतकरी योजनेचे 3000 रुपये जमा होणार आहेत। ज्या बँकांना सरकारकडून मान्यता आहे, ज्या बँकांमध्ये सरकारी योजनेचे पैसे सर्वात आधी जमा होतात, तसेच ज्या बँकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून सरकारी योजनेसाठी मान्यता मिळालेली आहे, त्याच बँकांमध्ये नमो शेतकरी योजनेचे 3000 रुपये जमा होणार आहेत। यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 10 बँकांची नावे सांगितली आहेत। नमो शेतकरी योजनेचा वाढवलेला हप्ता 3000 रुपयाचा हप्ता याच बँकांमध्ये जमा होणार आहे। त्यामध्ये काही खाजगी बँका आहेत तर काही सरकारी बँका आहेत। ज्या बँकांमध्ये मिनिमम बॅलन्सची अट नाही, याच बँकांमध्ये सरकारी योजनेचे म्हणजेच नमो शेतकरी योजनेचे 3000 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं। नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वाटपाला उद्यापासून सुरुवात होणार। उद्यापासून नमो शेतकरी योजनेचे पैसे बँकांमध्ये जमा होतील। 3000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। मुख्यमंत्री साहेबांकडून अर्थ विभागाला आदेश दिले गेले आहेत। उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झालेच पाहिजेत। त्यामुळे उद्याचा दिवस शेतकऱ्यांसाठी आनंदाचा असणार। उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 3000 रुपये जमा होणार। नमो शेतकरी योजनेचा हप्ता उद्याच शेतकऱ्यांना मिळणार। नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ झाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की आम्ही शेतकऱ्यांच्या मदतीने पुन्हा सत्तेमध्ये आलो। शेतकऱ्यांनी बहुमताने आम्हाला सत्तेवरती आणलं, त्याच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणून आम्ही नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवत आहोत। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी राज्य सरकारकडून मोठी आनंदाची बातमी आली आहे। आत्ताच राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन निर्णय घेण्यात आला आहे आणि त्या नवीन निर्णयाची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। नमो शेतकरी योजनेच्या बाबतीत राज्य सरकारकडून जे मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत, त्या सगळ्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजेल। स्वतः आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हप्ता 2000 वरून 3000 झाल्याचं घोषित केलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। यामध्ये नमो शेतकरी योजनेसाठी 10 बँकांची नावं सांगण्यात आली आहेत। त्या बँकांची निवड देखील स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केली आहे। राज्य सरकारकडून बँकांना आदेश देण्यात आले आहेत। शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांपर्यंत उद्याच पोहोचले जाणार, म्हणजेच उद्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला पाहिजे असे आदेश देण्यात आले आहेत। म्हणूनच उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 3000 रुपये जमा होणार आहेत। जेव्हा नवीन सरकार सत्तेवर आलं तेव्हा शेतकऱ्यांनी सरकारला पत्र लिहिलं होतं की आम्हाला या योजनेमार्फत मिळणारे पैसे पुरत नाहीत,
तेव्हाच आपले मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की आम्हाला शेतकऱ्यांनी निवडून दिले म्हटल्यावर आम्ही शेतकऱ्यांची इच्छा, शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करू. आणि तो शब्द आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पाळला आहे. कारण आत्ताच खरंच शेतकऱ्यांना पैशाची गरज होती. पेरणी तोंडावरती आली असताना शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळाली आहे. आधीच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अचानक आलेल्या पावसामध्ये मोठ्या प्रमाणात वादळ वारा सुटल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं. शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं, परंतु आता मुख्यमंत्री साहेबांनी केलेल्या घोषणेमुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासा देणारी बातमी मिळाली. त्यामुळे शेतकऱ्यांची आता यंदाची होणारी पेरणी ही आनंदी होणार. कारण आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 3,000 रुपये जमा होणार आहेत आणि ते उद्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतील. जर तुमचं खातं या 10 बँकांमध्ये असेल, ज्या 10 बँकांची नावं मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केली आहेत, त्या 10 बँकांमध्ये तुमचं खातं असेल तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पैसे हे उद्या जमा होणार आहेत. त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की नेमक्या कोणत्या बँकांमध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठा विचार करून हा सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे. बँकांमध्ये येणाऱ्या अडचणींचा विचार करूनच नवीन बँकांची यादी तयार केली आणि सर्वांचा विचार करूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 3,000 रुपये देण्याचं घोषित केलं आणि ते 3,000 रुपये सरकारने घोषित केलेल्या बँकांमध्ये जमा होणार असल्याचंही जाहीर केलं. सर्व शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट बघत होते आणि हा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले आणि या हप्त्यामध्ये वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांचा आनंद आता दुप्पट झालाय. शेतकऱ्यांमध्ये आनंदी वातावरण झालं आहे. सरकारने नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता 2,000 वरून 3,000 रुपये केला. त्यासाठी सरकारने 10 बँकांची निवड केली आहे. त्या 10 बँकांमध्ये नमो शेतकरी योजनेचे 3,000 रुपये जमा होणार आहेत. त्या 10 बँकांची नावे आता आपण पाहूयात. पहिली बँक ज्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 3,000 रुपये जमा होणार आहेत ती बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. सरकारी बँक आहे आणि या सरकारी बँकेमध्ये सर्व योजनेचे पैसे सर्वात आधी जमा होतात. याच सर्वात मोठ्या सरकारी बँकेमध्ये नमो शेतकरी योजनेचे 3,000 रुपये सर्वात प्रथम जमा होणार आहेत. तुमचंही खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेचा 3,000 रुपयाचा हप्ता मिळणार आहे. त्यानंतरची दुसरी बँक आहे ज्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे ती महाराष्ट्र बँक. ज्या शेतकऱ्यांचं खातं महाराष्ट्र बँकेमध्ये आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील नमो शेतकरी योजनेचे 3,000 रुपये जमा होणार आहेत. 3 नंबरची बँक आहे बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडियामध्ये नमो शेतकरी योजनेचे 3,000 रुपये जमा होणार आहेत. 4 नंबरची बँक आहे HDFC बँक. HDFC बँक ही सर्वात मोठी खासगी बँक आहे. या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा होणार आहेत. 5 नंबरची बँक आहे बँक ऑफ बडोदा. बँक ऑफ बडोदामध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 3,000 रुपयाची रक्कम नमो शेतकरी योजनेमार्फत जमा होणार. 6 नंबरची बँक आहे ICICI बँक. ICICI बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे. 7 नंबरची बँक आहे ॲक्सिस बँक. ॲक्सिस बँकेमध्ये देखील खातं असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे. त्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होतील. 8 नंबरची बँक आहे पोस्ट बँक. ज्या शेतकऱ्यांचं खातं पोस्टामध्ये आहे त्या शेतकऱ्यांना देखील नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे. 9 नंबरची बँक आहे युनियन बँक. युनियन बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांना देखील नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे. शेवटची बँक म्हणजेच 10वी बँक ज्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे ती म्हणजे इंडियन बँक. इंडियन बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 3,000 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे.